मी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आज या विराट स्वागताकरता आपण सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो। मी धन्यवाद देतो महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला, ज्यांनी महायुतीला आशीर्वाद दिला आणि तुमच्या देवा भाऊला मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं। मी धन्यवाद देतो माननीय मोदीजींना, ज्या मोदीजींनी नारा दिला, एक है, एक है, एक है, और मोदी है तो, मोदी है तो, मोदी है तो। आज मोदीजींच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये जो प्रचंड विजय आपल्याला मिळाला, महाराष्ट्रातील दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी सर्व समाजाने आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मदत केली। खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणी असतील, आमचा लाडका शेतकरी असेल, आमचे लाडके युवा असतील किंवा या महाराष्ट्रातील गोरगरीब असतील, 18 पगड जातीचे लोक असतील, आमचे मराठा समाजाचे, धनगर समाजाचे, आदिवासी समाजाचे, अनुसूचित जातीचे सर्व लोकांनी हा जो काही विश्वास या ठिकाणी दाखवला, या विश्वासाचा हा विजय आहे। आणि म्हणून मी एवढंच या निमित्ताने सांगतो, हा विजय कधीही आमच्या डोक्यात जाणार नाही। ही सत्ता आम्हाला जमिनीवर ठेवेल, आमचे पाय हे जमिनीवरनं कधीही वर जाणार नाही। ही सत्ता मिळाली आहे ती सेवा करण्याकरता मिळाली आहे, ही सत्ता मिळाली आहे महाराष्ट्र बदलण्याकरता मिळाली आहे, ही सत्ता मिळाली आहे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता मिळालेली आहे। आणि म्हणून हेच स्वप्न साकार करण्याकरता आम्ही सगळे या ठिकाणी काम करू। आमचे सहकारी माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय अजितदादा पवारजी आणि आमची सगळी टीम अहोरात्र काम करेल आणि महाराष्ट्राची स्वप्न आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। अधिक वेळ घेणार नाही, कारण 4 वाजता शपथविधी करायचा आहे। एकदा शपथविधी झाला की 24/7 हे सरकार तुमच्या करता काम करणार आहे, तुमच्या करता। पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि विशेषतः नागपूरकरांनो तुमचे आभार विशेष मानतो, कारण ही आमची कर्मभूमी आहे, आमची जन्मभूमी आहे। या जन्मभूमीने कर्मभूमीने जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो। आमचे नेते माननीय गडकरी साहेब, ज्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आम्ही निवडणूक लढलो, ते आमचे चंद्रशेखर बावनकुळेजी आणि त्यासोबत महाराष्ट्रातली सगळी आमची टीम, आमचं केंद्रीय नेतृत्व नड्डाजी असतील, राजनाथजी असतील, आमचे सगळ्यात महत्वाचे आमचे गृहमंत्री अमित शहाजी असतील, या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। धन्यवाद।